नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला HUM 101 ठीक आहे, FY BA ATKTचा जो पेपर होणार आहे उद्या, याचे मी तुम्हाला IMP क्वेशन सांगणार आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे बघा इथे जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिका आहेत. 4 प्रश्नपत्रिका आहेत जुन्या. ठीक आहे. ह्या प्रश्नपत्रिका जर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. परीक्षेत अभ्यास ए टू टॉप. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही सर्च करू शकता. याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही या व्हिडिओला डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला IMP क्वेशन शोधायचे आहे यासाठी. यासाठी बघा आपल्याकडे IMP क्वेशन कुठला-कुठला आहे. ठीक आहे. कलाकार म्हणजे काय? ठीक आहे. कलाकार म्हणजे काय? हा तुम्हाला IMP क्वेशन आहे. हा तुम्हाला उद्या येऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे कलेची सांस्कृतिक वर्गीकरणे कोणती? दोघांचं उत्तर तुम्ही एकच लिहू शकता. ते वाचून घ्यायचं आहे. चिन्ह म्हणजे काय? ते सांगून त्या चिन्हाचे तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. ठीक आहे. त्या चिन्हाचे तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. तर हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तत्त्वज्ञानाचा आशय तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. कथात्मक साहित्य म्हणजे काय? तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला साहित्य म्हटल्यावर सगळे साहित्य तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. त्यावर तुम्हाला एक प्रश्न पडतोच. ठीक आहे. नंतर समोर जायचं आपल्याला बघा आता शिल्पकला एक कला व्यवहार आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. शिल्पकला म्हणजे काय वगैरे ते पण. ठीक आहे. भारतीय संगीताचे प्रकार स्पष्ट करायचे आहे. भारतीय संगीत कशाला म्हणायचं? काय म्हणायचं? ठीक आहे. पहिले नृत्य प्रकाराची ओळख करून द्यायची आहे. नृत्यामध्ये शरीराचे मृत्यू 6 अंगे स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अ, सगळं एकदम सोपं आहे. तुम्ही मनाने देखील लिहू शकता. अभिनयाचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. रंगभूमीचे घटक कोणते ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. चित्रपट कोणत्या 3 उपघटकामुळे तयार होतो ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. नंतर आहे बघा संगीताचा चित्रपटातील वापर स्पष्ट करा. एकदम तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. महाराष्ट्रातील लोककला प्रकार सांगून कोणतेही 2 स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील लोककला कुठल्या-कुठल्या आहेत? लावणी वगैरे. ठीक आहे. हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. समोरचा प्रश्न बघूया आपण अजून कुठले-कुठले आहेत. नैसर्गिक विज्ञाने, सामाजिक विज्ञाने व मानवी विद्या साम्यभेदाची चर्चा तुम्हाला करायची आहे. तत्त्वज्ञानाचा आशय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कलाकार म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. कलेची सांस्कृतिक वगैरे तुम्हाला करायची आहे. चिन्ह म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे कथा आणि कादंबरी यात कोणता मूलभूत फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कथा कशाला म्हणायचं, कादंबरी कशाला म्हणायचं. ठीक आहे. नंतर आहे स्थिर शिल्प व गतिमान शिल्प कशाला म्हणायचं? याचा तुम्हाला फरक देखील विचारला जाऊ शकतो. अजून बघा, अजून कुठला आहे आपलं? सांगतिक ध्वनीचे गुणधर्म तुम्हाला स्पर्श करायचे आहेत. सांगीतिक ध्वनीचे गुणधर्म तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. लयींचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. वाद्य म्हणजे काय? हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वाद्याचे तुम्हाला प्रकार वगैरे विचारले जाऊ शकतात. रंगमंच म्हणजे काय ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. ज्याला आपण स्टेज म्हणतो. नंतर आहे अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा. रंगभूमीचे घटक कोणते ते स्पष्ट करा. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कोणत्याही कॅमेऱ्यातने 3 मुख्य भाग स्पष्ट करा. ठीक आहे. कोणत्याही कॅमेऱ्याचे 3 मुख्य भाग कुठले-कुठले असतात? लेन्स वगैरे ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढील संक्षेप चिन्हाचे विस्तारित शब्दरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. ELS, LS, MS, CU, ECU ठीक आहे. हे तुम्हाला पुस्तकामध्ये भेटेल. हे तुम्ही त्याच्यामध्ये बघून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. अ, अजून बघू आपण समोर कुठले IMP सापडतात का? नीतिशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कलेची वर्गीकरण मुख्यतः 5 मानके थोडक्यात तुम्हाला नमूद करायची आहेत. कला आणि सामाजिक जीवन यातील तुम्हाला परस्पर संबंध स्पष्ट करायचा आहे. प्रत्येक कलेत कोणते 3 घटक असतात ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. माध्यमानुसार पडणारे चित्राचे प्रकार स्पष्ट करायचे आहे. माध्यमानुसार म्हणजे काय? सावली. रोमन वास्तुकलेचे गुणविशेष तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. सांगीतिक ध्वनीचे 3 गुणधर्म तुम्हाला लिहायचे आहे. शास्त्रकारांनी सांगितलेले अभिनयाचे 4 अंग कुठले-कुठले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. हे IMP क्वेशन आहेत, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. भारताच्या नाट्यशास्त्रात सांगण्यात आलेले नाट्यगृहाचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. दिग्दर्शकाची भूमिका तुम्हाला लिहायची आहे. दिग्दर्शक काय करतो वगैरे. नाट्यवेध कसा निर्माण झाला हे तुम्हाला वाचायचं आहे, लिहून घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. लोकप्रिय चित्रपटांचे रचनाविशेष तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये उदाहरण देऊ शकता. जे तुमचे लोकप्रिय तुम्हाला जे आवडतात ते चित्रपटांची तुम्ही नावे वगैरे याच्यामध्ये यादीत सादर करू शकता. चित्रपटाच्या मुद्रण शक्तीवर भर देणारे चित्रपट प्रकार कोणते? हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघू आपण शेवटची एक प्रश्नपत्रिका अजून. मानवी विद्या म्हणजे काय? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मानवी विद्या म्हणजे काय? ठीक आहे. त्याचे स्वरूप वगैरे कसे असते. नंतर समोर बघा प्रबोधन युग म्हणजे काय? हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला काही संकल्पना दिली त्याची तुम्हाला जे आहे व्याख्या लिहायची आहे. अलंकार कशाला म्हणायचं? प्रतिमा, प्रतीक, मिथन, आकृती, बंध. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे.
कथाकाव्य म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. प्रतिमा म्हणजे काय आणि प्रतिमेच्या विषयी तुम्हाला सांगायचे आहेत. कला निर्मितीसाठी कलावंताजवळ कोणकोणते गुण असायला हवेत हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. चित्राची व्याख्या सांगून रेखाचित्र व रंगचित्रातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. अ, अजून बघू वाद्य म्हणजे काय? ठीक आहे. आवर्तन म्हणजे काय? नृत्य म्हणजे काय? शिल्पकला आणि वास्तुकला म्हणजे काय? हे आपण अगोदर बघितलं. कोणतेही 5 नाट्यप्रकार सांगून ते कोणत्या प्रांतात आढळतात ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही 4-5 राज्यांची इथे नावं लिहू शकता. ठीक आहे. महाराष्ट्रातील लोकनाट्य प्रकारची यादी तुम्हाला करायची आहे, जी तुम्हाला माहिती असेल ती. ठीक आहे. नंतर बघा, हे बघा चिन्हांचे अर्थ तुम्हाला सांगायचे परत आलेलं आहे. ठीक आहे. हे देखील तुम्हाला करून वाचून घ्यायचं आहे. याची तुम्हाला अर्थ वगैरे माहिती असायला पाहिजे. हे देखील उद्या तुम्हाला विचारणार आहे. नंतर बघा चित्रपट भाषा घडवणाऱ्या 5 दिग्दर्शकांची नावं तुम्हाला सांगायची आहे. कुठल्याही 5 दिग्दर्शकांची तुम्ही नावं सांगू शकता. चित्रपट कथा कशी सांगितली जाते, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. कशी सांगितली जाते. तर मित्रांनो जवळपास एवढे मी तुम्हाला 20 ते 25 आय-एम-पी क्वेश्चन सांगितलेले आहेत. एवढे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला याची मी लिंक देखील खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ते तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता. आणि ज्यांना कोणाला होम असाइनमेंटची रेडीमेड उत्तरं पाहिजे असतील, त्यांनी देखील या ॲपमध्ये व्हिजिट करू शकता. ॲपमध्ये बरंच काही तुम्हाला अजून दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.